बाबा हे औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता? मला चालतं सुद्धा येत नव्हतं. म्हणजे सायटिका म्हणून असं काही दासी होती ती पाय ना मांड्यापासून पूर्ण पायापर्यंत कमरेपासून खाली चालतच येत नव्हतं. पायाची फार सूज होती. रात्रीतून मी किती जरी बाथरूमला जायचं म्हटलं तर पाय दुखत असल्यामुळे मी उठत सुद्धा. गार्डनला मी पहिले 18 राऊंड मारत होतो. भूक लागत नव्हती. जेवण बिलकुल जात नव्हतं. एक आता 5-6 दिवस झाले. 5-6 दिवसच झाले. 5-6 दिवसामध्ये तुम्हाला चालायला यायला लागले. चाला यायला लागले म्हणजे खूपच चांगलं. त्रास सगळाच कमी झाला. इतकं शांत झोप लागते. चालायला पण खूप चांगलं. कितीही चाला वाटतं आता. आणि पोट पण साफ होतं. या पुढे जेवण बिलकुल जात नव्हतं. एक कधी मिसेसने एक भाकरी जरी वाढली तर मी तिथून अर्धी परत करत होतो. आता 1.5 वाढली तरी घेतो. एवढा फरक. हाडांच्या दुखण्याचा त्रास आहे? नाही हाडांना काय सांगतो तुम्ही? तर लोकांना हेच सांगणार आहे मी की हे औषध एक वेळेस सर घेऊन बघा. मित्रांनो, मी साजन ओहोळ. आज आपण संभाजीनगर मध्ये सिडको या ठिकाणी आलेलो आहोत. गेल्या काही दिवसापूर्वी पळसकर मॅडम, काकडे सर आणि कोंडे साहेब यांच्या माध्यमातून आपण बाबांना समर्थ सक्सेस लाईफचं सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटॅमिन्स कॅप्सूल, त्यांना काही त्रास होता त्याच्यासाठी आपण त्यांना दिलं होतं. तर आज आपण बाबाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत की त्यांना हे औषध घेण्या अगोदर काय काय त्रास होत होता आणि आता कसा फरक पडलाय ते आपण त्यांना विचारूया. नमस्ते बाबा. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव BL जाधव. ओके. राहणारी शिडको यांचा आविष्कार कॉलनी. ओके बाबा, हे औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता? मला चालतं सुद्धा येत नव्हतं. माझे कमरेपासून खाली पाय पूर्ण हे झाले होते. आणि म्हणजे सायटिका म्हणून असं काही दासी होती ती पाय ना मांड्यापासून पूर्ण पायापर्यंत कमरेपासून खाली चालतच येत नव्हतं. म्हणजे चालतच. तुमच्या पायावरती पण पायावरची फार सूज होती. हा, ती सूज पण कमी झाली आता ह्या औषधाने. ओके. तुम्हाला पहिले झोप शांत लागत झोप लागत नव्हती. रात्रीतून मी किती जरी बाथरूमला जायचं म्हटलं तर पाय दुखत असल्यामुळे मी उठत सुद्धा नव्हतो. आणि आता असं झालं की गार्डनला पहिले तुम्ही किती राऊंड मारत? गार्डनला मी पहिले 18 राऊंड मारत होतो. 18 राऊंड मारत होतो. त्याच्यानंतर हे पाय दुखणं 6 महिन्यापासून सुरू झालं होतं. गेल्या 6 महिन्यापासून त्यानंतर मध्ये बंद झालं. तर 6 महिन्यापासून आता तुम्ही हे औषधी दिली तेव्हापासून एक पहिल्या दिवशी 2 राऊंड मारायला लागलो. आता 3-4 दिवस झाले या औषधी घेऊन. तर आता कमीत कमी 5-6 राऊंड सुरू केले मी. आता कमीत कमी 2 किलोमीटर तरी मला चालता येतं. पहिले औषध घेऊन आता 5-6 दिवस झाले. 5-6 दिवसच झाले. 5-6 दिवसामध्ये तुम्हाला चालायला यायला लागले. चालायला यायला लागले म्हणजे खूपच चांगलं. त्रास सगळाच कमी झाला. ओके. आणि हे रात्रीची जरा शांत झोप यायला लागली. झोप पण शांत लागायला लागली. आणि पोट पण साफ होतं. या पुढे चांगलं साफ होतं. आणि तुमची मागास तुम्ही सांगितलं की अगोदर जेवण पण जात नव्हतं, आता भूक पण चांगली. जेवण बिलकुल जात नव्हतं. एक कधी मिसेसने एक भाकरी जरी वाढली तर मी तिथून अर्धी परत करत होतो. आता 1.5 वाढली तरी घेतो. एवढा फरक आहे. ओके. बाबा, तुम्ही ह्या औषधाविषयी इतर लोकांना काय सांगताल ज्यांना असं गुडघेदुखी, कंबरदुखी, मणकादुखी, हाडांच्या दुखण्याचा त्रास आहे? नाही अशांना काय सांगतो तुम्ही? तर लोकांना हेच सांगणार आहे मी की हे औषध एक वेळेस सर घेऊन बघा. एक वेळेस घेऊन बघा. तुम्हाला जर समजा चांगलं वाटलं तर अजून दुसऱ्या लोकांना सांगा. पण खूपच चांगलं औषध आहे हे. पुड्या पण इतक्या खूपच चांगल्या आहे. त्याने एक पुडी जर समजा जेवण झाल्यानंतर 1-15 मिनिटांनी कोमट पाण्यात घेतली ना, त्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सकाळ आणि संध्याकाळ तर इतकं शांत झोप लागते. चालायला पण खूप चांगलं. कितीही चाला वाटतं आता. पण मी काय करतो, कमीत कमी ते सगळेच म्हणता कमी चाला तुम्ही. आता 5 किलोमीटर 5 राऊंड झाले. पहिले तुम्ही एक पण मारत नव्हते. एक राऊंडला मला 3 वेळेस बसावं लागत होतं. आता तुम्ही चालायला तिथं त्या गार्डन मध्ये किती दिवसापासून जात होता? किती वर्षापासून? ते तर 2003 पासून गार्डन 2000 पासून जात होतो. 2003 पासून चालत होता. गेले 6 महिने झाले तुम्ही गार्डन मध्ये कसलं चालत नव्हतं? नाही. आता तुम्ही आज गार्डन मध्ये गेलो सकाळी, तुम्हाला लोकांनी काय काय विचारलं? नाही, हे तू काय झालं प्रॉब्लेम काय बाबा, इतकं तुम्ही जोरात चालायला लागले, आज चांगलं चालायला लागले काय झालं? त्यांना हे सांगितलं औषधी घेतल्यामुळं फरक आहे. तुम्ही पण घ्या. तर आमचे अध्यक्ष तायडे काका आहे, ते म्हणले आजच घेतो मी. त्यांनी म्हणलं होतं आजच घेतो. आमच्या गार्डनचे खूप लोकांना त्रास आहे. बरेच लोक येतील. ओके, धन्यवाद बाबा. धन्यवाद.